सांगली शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली। येथील जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदानावर समस्त मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सकाळी 8:30 वाजता सामूहिक नमाज पठण केले। ईद मुबारक म्हणत एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या। भाईचारा आणि एकोपा जपण्याचा संदेशही देण्यात आला। यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ईदगाह मैदानावर सकाळपासूनच हजारो मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती। सकाळी 8:30 वाजता नमाज पठण करण्यात आलं। मुफ्ती मुजाहिद कंवर मशिदीच्या इमामांनी नमाज पठण केले, तर खुतबा पठण मुफ्ती मोहसिन चांदतारा मशिदीच्या इमामांनी केलं। त्यानंतर संदेश वाचन करण्यात आलं। भाईचारा एकोप्याचा संदेश देण्यात आला। यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या। ईद मुबारक म्हणत एकमेकांशी हस्तांदोलन केले। यावेळी मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर अमाप उत्साह दिसून येत होता। ईदगाह समितीच्या वतीने नमाज पठणाची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती। दरम्यान मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यामध्ये खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, जय हिंद पक्षाचे प्रमुख चंदनदादा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जनसुराज्य पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।